नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांचे 1,60,000 रुपयापर्यंतच्या कर्जावरील या ठिकाणी मुद्रांक शुल्क जो आहे राज्य सरकारने या ठिकाणी माफ केलेलं आहे। त्यासंबंधीचा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांचे 1,60,000 रुपयापर्यंतच्या कर्जावरील या ठिकाणी मुद्रांक शुल्क माफ करणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। या ठिकाणी बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी 1,60,000 रुपयापर्यंत कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी 15 तारखेला केलेली आहे। या ठिकाणी बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसंपर्काचा या ठिकाणी शुभारंभ करत असताना त्यावेळी यांनी घोषणा केलेली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची त्यावेळी त्यांनी घोषणा केलेली आहे आणि डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार असल्याचंही या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे। मुख्यमंत्री यावेळी या ठिकाणी बोलत होते, त्यावेळी त्यांनी म्हणाले की आमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहेत। हे सरकार बळीराजांचे आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा जे गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यावर शेतकऱ्यांना वेळोवेळी राज्य सरकार मदत करते, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जांसाठी लागणारे मुद्रांक शुल्क या ठिकाणी माफ करण्याचा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। कृषी मंत्री श्री मुंडे यांनी त्या घोषणांचे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। या निर्णयांचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे असल्याचं या ठिकाणी त्यावेळी सांगितलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीक कर्ज घेता त्यावेळेस तुमचे काही पैसे बँक मुद्रांक शुल्क म्हणून घेत असते आणि तोच आता या ठिकाणी राज्य सरकारने माफ केलेले आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी कृषी मंत्री मुंडे यांनी म्हणाले की देशातील 6 जिल्ह्यात या ठिकाणी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बीड, उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांची अहोरात्र राबवून सुमारे 1,251 गावातील शेतकऱ्यांचा डाटा त्यांनी एकत्रित केला। त्यातून सुमारे 4,75,000 शेतकऱ्यांचे फार्मर्स ID तयार करण्यात आल्याची माहिती त्यावेळेस त्यांनी सांगितलेली आहे। बीड जिल्ह्याची निवड ही आपल्या राज्यातील अभिमानास्पद आहे, तसेच राज्यातील कृषी क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ठरणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितलेले आहे। यावेळी त्यांनी प्रकल्पासाठी काम करणारा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यावेळी त्यांनी कौतुक केलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील आता शेतकऱ्यांचे या ठिकाणी मुद्रांक शुल्क या ठिकाणी माफ करण्यात आलेले आहे। 1,60,000 रुपयेपर्यंत जर तुम्ही कर्ज घेत असाल तर तुम्हाला आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही, पण त्यापेक्षा जास्त तुम्ही कर्ज घेतली तर तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे। तर अशा प्रकारची ही मोठी घोषणा होते राज्यातील शेतकऱ्यांसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।